नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. शासकीय माध्यमिक आश्रम शाळा दोदेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक आज दिनांक 3 जानेवारी 2025 वार शुक्रवार रोजी ठीक सकाळचे 9:30 वाजता सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डी पगार, शाळेचे मुख्याध्यापक श्री आर कापडणीस व सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक श्री एस पगार यांनी केले. त्यानंतर प्रतिमा पूजन झाल्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी सावित्रीबाईच्या जीवनावर आधारित भाषणे केले. शाळेतील विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती. दिव्या गातवे, जयश्री लांगे, मेघा अहिरे, पल्लवी बहिरम ही विद्यार्थिनींनी वेशभूषा अतिशय उत्कृष्ट केली होती व त्यांनी सर्वप्रथम सावित्रीबाई विषयी माहिती सांगितली. त्यांची संपूर्ण माहिती व कार्य याविषयी भाषणे केले. कोमल गोधरे इयत्ता 8वी या विद्यार्थिनीने भाषण केले. बालिका दिनाविषयी माहिती दिली. माया गातवे ही 10वीची विद्यार्थिनी सावित्रीबाई विषयी प्रयोगाद्वारे सावित्रीबाईंच्या जीवनावर माहिती दिली. जयश्री लांगे ही 10वीची विद्यार्थिनीने सावित्रीबाईची वेशभूषा करून सावित्रीच्या जीवनाविषयी माहिती दिली. 10वीच्या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई विषयी एक गीत सादर केले. पहिली माझी ओवी ग हे गीत अतिशय सुंदर गायले श्रावणी भांगे, भुवनेश्वरी घोडे. इयत्ता 3रीची विद्यार्थिनींनी गीतांवर डान्स सादर केला. दिव्या गातवे, प्रिया अहिरे, पल्लवी बहिरम. त्यानंतर भामरे सर यांनी श्री शिक्षणाविषयी माहिती दिली. त्यांच्या कार्याविषयी माहिती दिली. त्यानंतर जाधव सर, पवार सर, देसले मॅडम, देवरे मॅडम, सैंदाणे मॅडम विद्यार्थिनींनी मार्गदर्शन भाषणे केली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डी पगार यांनी अध्यक्षीय भाषण केले व सांगता करण्यात आली व सदर कार्यक्रम अतिशय उत्साहाने पार पडला. आबाजी राऊतची रिपोर्ट. हा बालिका दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले या महाराष्ट्रात महान समाज सुधारिका, पहिल्या शिक्षिका व कवयित्री होत्या. त्यांचा 3 जानेवारी 1821 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. सावित्रीबाई भारतातील महिला शिक्षिका व त्यांचा मुलं अधिकारासाठी आपले एकदा दिले. त्यांनी 1848 मध्ये पुणे येथे मुलींसाठी पहिली शाळा काढली. मुलींना समाजात संपूर्ण करूया मुलीचा समाज अध्यक्ष चगुर जरवर गव येथे जमलेले माझे मित्र मैत्रिणी सर्वांना नमस्कार. आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांची जयंती. ही जयंती महाराष्ट्रात दरवर्षी बालिका दिन म्हणून साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले या महान समाज सुधारिका, पहिल्या शिक्षिका व कवयित्री होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यात नायगाव या गावी झाला. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. तयास मानव म्हणावा का, ओळखला का, मी सावित्री ज्योतिराव फुले. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगावच्या खंडोजी देवाजींची मी कन्या. अवघ्या 9व्या वर्षी माझं लग्न ज्योतिराव नावाच्या माणसाशी झालं. हळूहळू मला कळायला लागलं की ज्या माणसाशी माझं लग्न झालंय तो साधा सुधारण माणूस नाही, तो या जगाला ऊर्जा देणारा एक क्रांतीसूर्य आहे. त्या काळी बाईच्या जातीने पायाने उमरा ओलांडून जाण्याची पद्धत नव्हती. बाईच्या जातीने कसं आपण भलं आणि आपलं घर भलं आणि घरातील माणसे, स्त्री पुरुष, उच्च नीच असा लय भेदभाव होता. पण या सर्वांवर एकच उपाय म्हणजे शिक्षण. होय, शिक्षण असा एकच ध्यास ज्योतिरावांच्या मनात होता. साजरे केले आहे. सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांचा विवाह वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी ज्योतिबा फुले यांच्याशी झाला.
विवाहानंतर ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. शिकून त्यांचं 1 जानेवारी 1848 मध्ये पुण्यातल्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढली. सावित्रीबाई फुले या बालविवाह यांना विरोध केला. एवढे बोलून मी माझे भाषण संपवले. जय हिंद, जय महाराष्ट्र.